आपल्या परीने आपल्या देशाचं छोटंसं काम करायचा प्रयत्न करताना आम्ही एक 20-25 वर्ष झाली कार्यकर्त्यांचा गट असा आहे की जो त्या वर्षी ठरवतो यावर्षी कशाचा तरी विशेष अभ्यास करायचा. सुट्टी म्हणजे काय, या सुट्टीमध्ये काहीतरी विशेष अभ्यास करू. सुमारे 25 वर्षांपूर्वीच्या एका सुट्टीत असं ठरवलं की स्वातंत्र्य मिळाल्यानंतर ज्या लढाया झाल्या त्यांचा अभ्यास करू. पुणे हे डिफेन्सचं एक मोठं सेंटर आहे, एनडी आहे. संरक्षण क्षेत्राशी संबंधित खूप संस्थानं इथे आहेत. एअरफोर्सच्या सदर्न कमांडचं पुणे हे प्रमुख केंद्र आहे. खूप आहेत आणखी. ती आम्ही आधी पाहिलेली होती, त्यामुळे आम्ही ठरवलं की आपण अभ्यास करू. नुसत्याच पराक्रमाच्या, नुसत्याच तलवार, नुसत्याच दिशावण्याच्या युद्धशास्त्राच्या समजुतीसहित अभ्यास करू. त्यामुळे 1948 मध्ये झालेलं युद्ध, 62चं चीनचं युद्ध ज्याचा संदर्भ मागे येऊन गेला, 65 साली पुन्हा झालेलं युद्ध, 71चा बांगलादेश मुक्ती संग्राम, याचा आम्ही अभ्यास केला. ज्या वर्षी अभ्यास केला त्यावेळेला अजून सियाचीन ग्लेशियरचा प्रश्न चालू झालेला नव्हता आणि अर्थातच कारगिलचं युद्धही झालेलं नव्हतं. पुढे 1999 मध्ये कारगिलची अघोषित लढाई झाली. त्यावेळेला माझं असं भाग्य आहे की मी तिथे गेलो. लढाईच्या काळात द्रास आणि कारगिल सेक्टरमध्ये होतो. अधिकृतरित्या लढाई संपल्यानंतर कुपवाडा सेक्टरमध्ये राहून दहशतवाद्यांच्या विरुद्ध कारवाई नेमकी कशी होते ही समजावून पण घेतली आणि अशा एका कारवाईमध्ये सहभागी होण्याचं भाग्य पण मला मिळालं. ज्या वेळेला आमचं शिबिर होतं अभ्यासाचं स्वातंत्र्यानंतर झालेल्या लढाया, त्या शिबिरामध्ये मार्गदर्शन करायला पुण्यामध्ये पोस्टिंगवर असलेला मेजर वर्मा नावाचा एक अधिकारी आम्हाला शिकवायला होता. शिकवायला म्हणजे सांगायला. अनेक सत्र घेत असताना त्यातल्या एका सत्राच्या आधी त्यांनी लढाया कशा झाल्या, त्यातल्या महत्त्वाच्या कोणत्या, 65ची खेमकरणची लढाई पश्चिम आघाडीवरची, 71 सालातली शक्करगडची लढाई ती पण पश्चिम आघाडीवरची, त्यानंतर बांगलादेश मुक्तीचा नेमका संग्राम म्हणजे काय आणि कसा झाला, मुक्तीबाहिनी कशी बनली, त्यामागचं जागतिक राजकारण आणि लष्कराने घेतलेली धोरणे, हे सगळं समजावून सांगितलं आम्हाला. 71चा हा जो बांगलादेश मुक्ती संग्राम झाला त्यामध्ये भारताने पाकिस्तानवर सरळ सरळ मात केली. आधीची 48ची लढाई आहे ती बारामुल्ला सेक्टरच्या थोडं पलीकडे जाऊन थांबली. पंडितजींनी थांबवली म्हणून थांबली. 65ची लढाई मध्ये काश्मीर आपल्याला अवघड गेला, पण भारताच्या सुदैवाने लालबहादूर शास्त्रींच्या सारखी व्यक्ती पंतप्रधान होती. त्यांनी ज्या वेळेला एक आघाडी अवघड जाती असं पाहिलं त्यावेळेला सैन्याला आदेश दिला दुसरी आघाडी उघडा पंजाबमधून आणि पाकिस्तानमध्येच घुसा. तसं भारतीय सैन्य घुसलं. नाक दाबल्यानंतर तोंड उघडतं, तशी पाकिस्तानची स्थिती झाली. लाहोरच्या कॅन्टोनमेंट पर्यंत भारताचं सैन्य पोचलं. पण वस्तुस्थिती ही आहे की 65ची लढाई हा अनिर्णित सामना आहे. हा युद्धशास्त्र किंवा आंतरराष्ट्रीय राजकारण दोन्ही कुठल्याच अर्थाने निकाल लागलेला म्हणजे निश्चित भारताने जिंकलं असं नाही आहे. भारत हारला नाही. अयूब खान असा ताडमाड उंच होता. जनरल अयूब खान पाकिस्तानमधली लोकशाहीचा कचरा करून त्यांनी ताब्यात घेतला, मार्शल लॉ पुकारला आणि हुकुमशहा झाला. 1958 मध्ये त्याची घोषणा होती, हंस के लिया पाकिस्तान लडके लेंगे हिंदुस्तान, अशी त्याची घोषणा होती. तुमच्याच नेत्यांनी आम्हाला देश फोडून सहजपणे देऊन टाकला पाकिस्तान, म्हणजे पूर्व पाकिस्तान सकट की जाऊ द्या देऊन टाकला. तो हंस के लिया. आता आमचे रणगाड्याचे दणदणत निघतील, ते दिल्लीपर्यंत जाऊन थांबतील, अशा वल्गना अयूब खान करत होता. कारण अयूब खान हे आंतरराष्ट्रीय राजकारणात बोलायचा त्यावेळेला धोतीवाले क्या लढेंगे. लालबहादूर शास्त्री बुटके होते, पांढरं शुभ्र धोतर कुर्ता आणि डोक्यावर टोपी घालून असायचे. गांधीजींच्या परंपरेतले होते. नेहरूंचे पट्ट्या शिष्य होते. हे काय लढणार आहे. त्यामुळे धोतीवाले भी लढ सकते हैं, धोतीवाले क्या लढेंगे. 65ची लढाई झाली. प्रथमच भारतीय सैन्याला प्रतिहल्ल्याचं सांगणारा पंतप्रधान निघाला की गप्प बसून ऐकून नाही घ्यायचं. काश्मीर फ्रंट अवघड जाते का, अवघड जात होती. दुसरी आघाडी उघडा आणि पाकिस्तानला चेचा.
मग जे भारतीय विमानं निघाली, नाविक दळ पण कराचीपर्यंत पोहोचलं आणि आर्मी इन्फंट्रीनी लाहोरच्या कॅन्टोन्मेंटपर्यंत पोहोचले. अमेरिका आणि रशियामध्ये पडले, तडजोड करायला लावली. घेतलेली जिंकलेली शिखरं आपण परत केली, ती आमच्या देशाची उदार परंपराच आहे. पण ताश्कंदला जानेवारी 1966 मध्ये एकत्र बैठक, समिट, शिखर परिषद ठरली. भारताच्या वतीने शास्त्रीजी आणि पाकिस्तानच्या वतीने अयूब खान. अयूब खान ताश्कंदमध्ये आधी पोहोचलेला होता. शास्त्रीजी जेव्हा आले आणि अयूब खान आणि शास्त्रीजींची भेट ठरलेली होती, त्यावेळेला अयूब खान एका जिन्याच्या अशा वरच्या टोकाला उभा होता. शास्त्रीजींची कार आली. आंतरराष्ट्रीय प्रोटोकॉल आणि मॅनर्स असं सांगतात की अयूब खानने जिना उतरून शास्त्रीजींना स्वागताला यायला हवं होतं. पण हा तारमाड 6 फुटापेक्षा जास्त उंच सॉलिड दणकट टिपिकल पंजाबी जो होता, हा जिन्याच्या वरच्या टोकाला तसाच उभा राहिला. मिलिटरीच्या युनिफॉर्ममध्ये होता. आपले बुटके शास्त्रीजी आपले उतरले, धोतर सावरत जिना चढून वर गेले. आंतरराष्ट्रीय मीडियाचं त्या लॉबीमध्ये लक्ष होतं आता काय होतं ते. शास्त्रीजी आणि अयूब खान यांचा शेखहँड झाला आणि शास्त्रीजी पहिलं वाक्य अयूब खानला बोलले, म्हणाले, अब तो आपको पता चला होगा की धोती वाले भी लढ सकते हैं. पण 65ची लढाई अनिर्णित आहे. निसंशयरित्या भारताने जिंकलेला सामना 71ची लढाई. बांगलादेश, पूर्व पाकिस्तान. आमच्यावर उर्दू भाषेची सक्ती नाही पाहिजे असं म्हणणारा, बंगाली भाषेबद्दल अभिमान असलेला, धर्मानी मुस्लिम पण त्याला धर्मापेक्षा जास्त अभिमान भाषेचा, पश्चिम पाकिस्तानच्या राजकीय लॉबीज लादत होत्या पूर्व पाकिस्तानवर की नाही उर्दूच राष्ट्रभाषा. निवडणुका झाल्या. झालेल्या निवडणुकीत पाकिस्तानची जी संसद अस्तित्वात यायला लागली, त्यामध्ये मेजॉरिटी पूर्व पाकिस्तानमधला शेख मुजीब रहमान यांचा पक्ष अवामी लीग याला मिळायला लागली. याचा अर्थ लोकशाही संकेतानुसार आता पाकिस्तानचा पंतप्रधान झाला पाहिजे शेख मुजीब. पण पश्चिम पाकिस्तानमधल्या ज्या राजकीय लॉबीज होत्या लष्कराला धरून राहणाऱ्या, आणि पश्चिम पाकिस्तानमधला राजकीय पक्ष म्हणजे पाकिस्तान पीपल्स पार्टी चा त्यावेळेचा नेता जुल्फिकार अली भुट्टो याला मान्य नव्हतं. तो जनरल याह्या खानच्या मागे लागला. याह्या खाननी निवडणुका कॅन्सल केल्या, पाकिस्तानची सत्ता आपल्या हातात घेतली. जुल्फिकार अली भुट्टो त्याचा सत्ता चालवण्यातला उजवा हात बनला. हे सगळं पाहून 25 मार्च 1971ला शेख मुजीब रहमान यांनी स्वतंत्र बांगलादेशच जाहीर केला. भारताने त्याला पाठिंबा दिला. पाकिस्तानचं सैन्य बांगलादेशमध्ये घुसलं आणि 20व्या शतकात फक्त हिटलरची तुलना होऊ शकेल इतका क्रूर नरसंहार हा पाकिस्तानच्या सेनेने त्यावेळेला जे म्हणत होते की हा पाकिस्तानच आहे, त्या पूर्व बंगाल ईस्ट पाकिस्तानच्या जनतेवर केले. पुरुषांच्या सरसकट कत्तली, तोंडानी सभ्यपणाने सांगायला शरम वाटावी इतके सुद्धा भयानक अत्याचार पाकिस्तानी सैन्याने केले. 1 कोटी बांगलादेशमधले निर्वासित भारतात आले. अजूनपर्यंत आपण त्यांना पोचतो, त्यातल्या बहुसंख्य जणांना अजूनपर्यंत आपण त्यांना पोचतो. पण पंतप्रधान इंदिराजींनी त्यावेळच्या लष्कराच्या 3ही प्रमुखांना मार्चमध्येच सूचना दिली होती की आपल्याला हा प्रश्न लष्करी पद्धतीने सोडवायचा आहे, तयारी करा. 3 डिसेंबर 1971ला पश्चिम सीमेवर भारताच्या हवाई हद्दीचा भंग करून पाकिस्तानच्या विमानांनी येऊन अमृतसर आणि अंबाला इथे बॉम्बिंग केलं आणि त्या दिवशी युद्ध जाहीर झालं. 13 दिवसात भारतीय लष्कराने बांगलादेश स्वतंत्र केला. 13 दिवस 20व्या शतकातली ही सर्वात गतिमान लष्करी कारवाई आहे आणि जगभरच्या युद्धांमध्ये हे फास्टेस्ट विजय, सगळ्यात वेगवान विजय. आजही त्याचा जगभर, नुसतं भारत नाही जगभर, त्या बांगलादेश कॅम्पेनचा अभ्यास होतो की हे अद्भुत आश्चर्य भारतीय लष्कराने 13 दिवसात कसं काय साध्य केलं. पण केलं. त्यामागे आंतरराष्ट्रीय राजकारण होतं, नेतृत्व होतं, लष्कराचा निश्चय होता. अत्याधुनिक असलेलं भारतीय लष्कर एकदा त्याला